एका सेलिब्रिटी स्थळाला नकार देण्याची हुरहुर लागली एका बाईला. चला बघूया त्याचे वर्तमानात काय पडसाद उमटतायत ते. हॅलो, हाय, नमस्कार नमस्कार. मी प्रज्योत पिरपुटे. कालच मी प्रसाद ओक यांचं किस्से माझे खरे करा हे नाटक पाहिलं. धमाल विनोदी नाटक आहे, वेगळा नाट्याविष्कार आहे, पुष्कर श्रोत्री लिखित दिग्दर्शित. हा नाट्याविष्कार तुम्ही अनुभवायला हवा. या नाटकाची खासियत वैशिष्ट्य असं आहे की या नाटकात ते प्रेक्षकांकडून किस्सा मागवतात आणि शेवटी स्वतःचा आहे असा खपवतात आणि फारच रंजक वळण देतात या नाटकाला. तर जरूर तुमच्या जवळच्या प्रेक्षागृहात जाऊन हे नाटक पहा, किस्से माझे खरे करा. काय करतोयस? काय करतोयस? काय बाईट बाईट करत होतो. एक प्रसादोकांचा फोन आला होता, त्यांचं नाटक चालवण्यासाठी माझी बाईट हवी होती. त्यांचं नाटक चालवण्यासाठी तुझी बाईट हवी. पण मग तुझं सांगून जर लोक आली असती तर तुझं नाटक का बंद पडलं? ते का नाही चालू राहिलं? सांग ना रज्जो. अंडियन खायला अंडियन. ए नाही, अंडी बिंडीची नाटकं बंद. दे ना, egg काही whites दे. अजिबात मिळणार नाही तुला आता. हे एग व्हाईट्स वगैरे ते सगळं आतलं येल्लो बलक मला खायला लागतं, माझं वजन वाढतं, मग अजिबात नाही मिळणार तुला. नको खाऊस तू येल्लो बोल. मी थोडी सांगितलं तुला खायला. ऐका ना, एवढं टोक नका ना गाठू. नाही आता काय ऐकणार नाही. आज सोडीतच नाही, त्याच्या आईला काढकाच काढतो. आज सांगतो इथं का बुबीरा, एवढं ना, चला घरी. इथं का बुबीरा. घरी चला ना तुम्ही. एवढं कर तुम्ही. थांब, दरवाजा उघड. होय होय प्रज्योत. होय. अरे एक मिनिट. हॅलो, थांबा. कोण आहे? इथं थांब म्हणलं नाही, इथं थांब. हॅलो, काय? परजोत पुरपुटे, आम्हीच. ही घ्या तुमचं पार्सल. आता इथंच ठेवायचं. ही जाण माझा संबंध संपलाय आता. असं काय? आता इथंच राहायचं. बाय बाय. हॅलो हॅलो एक मिनिट. हॅलो एक मिनिट. कोण आहात तुम्ही? हा? कोण आहात तुम्ही? काय चाललंय? त्याच्याशी तुम्हाला काय करायचे? ही तुमचं पार्सल आहे की नाही? ही आता इथंच ठेवायचं. ही इथंच राहणार. इथेच राहणार म्हणजे? ही तुमचं पार्सल आहे की नाही? आता ही जाण माझा संबंध नाही. कोण आहे ही बाई? काय? हॅलो, काय चाललंय? हा, माझ्या घरात कळतंय का तुम्ही कोणाच्या घरात आलाय? काय काय अरे बघ तर. घरी चला. काय नमस्कार करतेस? पार्सल आलंय म्हणतात. मला काही कळलं नाही. मला पण नाही. ते बोलले म्हणून मी. थांब जरा एक मिनिट. हॅलो, सांग सांग हिला इचरा हिला. हा, सांग काय? सांग. काय बोला? काय सांग? काय सांगा मला. तुम्ही ओळखलं नाही होय मला? नाही ओळखत मी तुम्हाला. कोण आहात तुम्ही? घे दिसरा ह्याच्या नावानं नाचती ओळखणं बी झालंय तुला साधं ती. एक मिनिट. तुम्ही माझ्या नावाने का नाचता? प्रज्योत नाही म्हणजे हे कोण आहेत? हे मला माहितच नाहीये तुम्ही कोण आहात. नाही, तुमचं स्थळ आलतं नाही का मला? मी वंदना उकिडवे बघण्याचा कार्यक्रम झालता आपला. बघण्याचा कार्यक्रम झाला होता. ओ राईट. तेच काय राईट काय मला आठवलं. काय आठवलं मला? एक मध्यस्थी होते, त्यांनी स्थळ आणलं होतं मला. बरं एवढा का अच्छा. हा, आठवलं. येस, नमस्कार. बसा ना, बसा. Yes. काय काम? नाही, एक मिनिट. हॅलो, थांब. एक मिनिट. तुमचं काय? तुमचं काय म्हणजे? हा. तुमचं काय? 8 वर्ष झाली ती आमच्या लग्नाला. अरे वा, अभिनंदन. छान. हो का भाऊ? नीट बोला. 8 वर्ष झाली ती, पण भांडणं झाली की नाही सारखं ऐकवती मला. परजोत पुरपुडीचं स्थळ आलं होतं मला. मी नकार दिला त्यासनी. ती वाट बघत होती माझी म्हणून. हा, मला म्हणते मी होकार दिला असतं तर बरं झालं असतं. सेलिब्रिटीची बायको असते आज. सुखी. माझ्या डोक्याचा भोगा झालाय रे आता हिला इथं ठेवून या तुम्ही नांदवा इथं. मला काय माहित नाही आता. मला मोकळं करायचं. मला मोकळं करायचं. याला काय अर्थ आहे? शांत जरा. हा? तेव्हा होकार दिला होता म्हणून मी आता नांदवायचंय. मग त्यांच्या मनात भरली होतीस होय तू? त्यांच्या मनात भरली होतीस. भाव देते तर काय? एक महिना तुझ्यासाठी थांबली होती. म्हणजे एक मिनिट. म्हणजे मला जेव्हा तू बघून गेला होतास त्यानंतर जो 1 महिन्याचा गॅप घेतलास तो ह्यांना होकार देण्यासाठी? विचारते मी काहीतरी. ऐक ना, विचारते मी. मी सांगतो. हे बघ, जुन्या गोष्टी आहेत ना. जुन्या गोष्टी आल्यात घरात आता ह्या क्षणी. चिडू नको. ए, मला नको ना चिडा. हो, हे तुमच्यासाठी सगळं जुनं झालंय, आमच्यासाठी नाही. अरे एवढी वर्ष झाले ती लग्नाला, अजून तुमच्यावर संसार करायचे स्वप्न बघती बाय. नाही हो, काहीतरी काय बोल. तसलं काय नाही. मग काय तर? तसलं काय नाही हो. आता असं नका बोलू. संसार करायचे स्वप्न. नाही ताई, नाही शब्द.
टीव्हीवर दिसतात की नाही मग मला ते सगळं आठवतं म्हणून मी बोलून दाखवते एवढे मोठे सेलिब्रिटी बघण्याचं एवढा कार्यक्रम- आवडतो ना टीव्ही वाला राहा की टीव्ही वाला बरं मग नाही ना, असं नका ह्याच्या बोलू. बरोबर फिरत बसती मग हॅलो 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 कशाला राहती माझ्या बरोबर होय बरोबर आहे बरोबर आहे नाही नाही मला विचारा मला फिरायचं की नाही मला विचारा मला कन्सेप्ट नाही तुला नाही विचारायचं ताई तू फिर यांच्यासोबत नाही तुला पण कळेल सेलिब्रिटीची बायको असणं म्हणजे नेमकं काय असतं ना ते तुला कळेल कसं आहे ना मी सांगते तुला एक्सप्लेन करते आपण जेव्हा कुत्रा हगवायला नेतो तेव्हा ते कसं पुढे पुढे पळत राहतं आणि आपण त्याला मागून धरण्याचा प्रयत्न करतो हॅलो. एक्झॅक्टली सेम असतं सेलिब्रिटीच्या बायको काही वेगळं नाही आपलं Language. माणूस पुढे पुढे पळतं आपण त्याला धरून Language धरून नीता, मागे. नाही, language. बरोबर मी काय चुकीचं बोलतेय बरं आम्ही दोघं जेव्हा फिरायला जातो ना छान असं मस्तपैकी तेव्हा ह्याचं लक्ष आपलं लक्ष ह्यांच्याकडे पण यांचं लक्ष आपल्याला कोणी बघतंय का आपल्याला कोणी ओळखतंय का हे ह्याच्याकडे ह्यांचं लक्ष असतं बरं त्यात एखाद्या सुंदर स्त्रीने एखाद्या सुंदर बाईने जर यांना ओळख दाखवलीच तर यांचा राजहंस होतो स्वतःच्या डोळ्यात हे सगळं हे सेलिब्रिटीच्या बायकोचं हे असतं सगळं कळलं ना ये नाही करत मी टीव्ही मध्ये मोठा राजहंस वाटला होता ना तुला हा बघ की सरा माग जरा बघ थो बादाक दिसतंय बादाक हॅलो बादाकच दिसतंय हॅलो, हॅलो. आयला लागा तिकडे टीव्हीत म्हणजे लागा ह्याचं तोंड एवढं दिसतंय हो अरे पण समोर एवढं साहेब ये ना अरे एवढंच असतं तो एक मिनिट किती इंची टीव्ही आहे तुमच्या घरात 75 मग एवढंच दिसणार ना मग एवढंच हे काय प्रत्येकाचं काय तोंड मोठं असतं का काही बोलता काहीतरी उगाच एक्सप्लेन करत बसल्यास मुळात ते त्यांच्या बायकोला तुझ्या बरोबर संसाराचे स्वप्न बघतायत म्हणून घेऊन आलेत कळलं ना? संसार, त्याच्याबद्दल विचार त्यांना मग माझी काय चूक आहे ती बघते आणि हॅलो ते क्लोज असतात एवढं मोठं नको तोंड तेच परत बोलतोय तू तुम्ही नका सांगू मला तुम्ही जरा शांत राहा कळलं का आणि काय ग काय म्हणलीस मला हे त्यांच्या बायकोला मोठमोठ्या हॉटेलात जेवायला नेते ती हा. माझं लग्न झालं असतं तर मला बी नेलं असतं म्हणून हा? नेत्यातच ती नेते ती मी पाहिलं तर ते दाखवतात ऍड मध्ये नेत्यात ताई मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाता की नाही बरोबर आहे बरोबर आम्ही जातो ना मोठमोठ्या हॉटेलमध्ये जातो आम्ही पण फुकटचं खायला जातो फुकटचं नाही का हॉटेलवाले कोलॅबरेशन मध्ये विचारतात यांना याल का आणि बाईट द्याल का फुकटचं असतं ते आणि जेव्हा आम्ही जातो ना कोलॅब म्हणजे ते ऍडव्हर्टाइजमेंट Advertise, करतात promotion. ते त्या हॉटेलवाल्यांची बाईट देतात त्यांना सांगतात की हे हॉटेलमधलं जेवण कसं चांगलं आहे असं सगळं बोलून वदवून घेतात त्यांच्याकडे सगळं नका सांगा नाही नाही आणि कसं आहे आम्ही जेव्हा जातो ना हॉटेलमध्ये जेवायला तेव्हा ते जी वाढणारी लोक असतात ना त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसतं आले फुकटे जेवायला असं नाही 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 असं नाही असं ह्याचं नाही तरी एक वेळ ठीक आहे ह्याच्यासोबत मी पण असते ना फुकट्यासोबत फुकटी पण आली हे पण त्यांच्या नजरेत दिसतं सेलिब्रिटीची बायको आहे तशी वाग ना सन्मानाने वागवतात फार नाही काही सन्मानाने सन्मान तुला वाटतं प्रज्वत तुला वाटतं ते सन्मानाने वागवतात ते नाही सन्मानाने वागवत मागे आठवते तू एक बाईट दिलास एका हॉटेल मालकाला हा. छोटासा काय छोटासा बाईट दिलास तो मालक म्हणतो PR ला म्हणतो यांच्या कितना खाया आपके साहेब ने उतना बोला भी नहीं मेरा नाम भी नहीं लिया ते एखादा सापडतोच ना या सगळ्यात उद्धट तसं नाही रे उद्धट बिद माझं काय म्हणणं आहे माझं ना साधं सरळ म्हणणं आहे जगू ना सन्मानाने स्वतःच्या हक्काच्या खिशातले पैसे टाका आणि जेवा ना त्याने काय फरक एवढा. पडतो स्वतःच्या कष्टाची भाजी भाकरी खाण्यात सुख नाहीये का बरोबर आहे. अभिमान नावाची सन्मान नावाची काही गोष्ट असते की नाही बरोबर आहे. काही कौतुक नाही ते हॉटेल बिटेल मध्ये जाण्याचं ते डोक्यातनं काढून टाका तुम्ही नाही नाही ताई बरोबर आहे तुमचं ए मी करतोय का असं हा चायनीजला घेऊन जातोय तुला टेचात बसून खातीस का नाही चिंबूड वडीत वडीत हा त्याला माझाच म्हणतीस ए अरे एवढूसा टाइमपास केला या शेजवानला तुझ्या बापानं शेजवान म्हणलं होतं शेजवानला काहीतरी सिरियस चालू तेव्हा हसतोय का तुझ्यावर ए बेने तेव्हा हसतोय का तुझ्यावर शेजवान म्हणतीस तरी आणून देतोय का तर बाबा हे पैसे देणार आहे आपल्याला ह्याला मान द्यायला पाहिजे आहे की नाही ताई तुम्हाला खोटं वाटेल मी आहे की नाही बिल भरतोय तेव्हा कडक मध्ये 20ची नोट ठेवतोय खाली टिप म्हणून तेव्हा बी सॅलड मारतोय शेट समजून सॅलड मारतोय आपल्याला आपला असंच असतंय आमचं का वेगळं असतं. हे नाही ठेवत होय. नाही टिप ह्यांना मिळतात ना पैसे हे का आम्ही- टिप ठेवतील नाही नाही आमचं कसं हे बघ कसं असतं आमचं की आम्ही सेलिब बनून जेव्हा जातो हॉटेलमध्ये तेव्हा मग आमचंच प्रमोशन असतं ना ते की आम्ही त्यांच्या हॉटेलचं प्रमोशन करतो मग आम्ही फोटोज देतो व्हिडिओज देतो तर मग ते आम्हाला पैसे देतात इट इज लाईक अन इव्हेंट टू अस सुपारीच असते एक पद्धतीची आणि शेवटी आम्ही प्रमोशन केल्यामुळेच तुमच्यासारखे सामान्य लोक त्या हॉटेलमध्ये जातात मी नाही जात नाहीच बोलतो सगळ्यांना कळत नाही. मी नाही जात मी फक्त लाल टेबल बघून जातोय म्हणजे लाल स्टूल बघून जातोय म्हणजे आमचा ठरला ना चायनीज वाला हो लाल स्टूल वाला आणि त्याचं कसं असतंय स्टूलाच्या मध्ये असं एवढं भोक असते बॉट टाकायचं उचलायचं पाहिजे तिथं ठेवायचं जाऊन बसायचं लय वांगा का ही बिनी मला विचारते अहो त्या स्टूलाच्या मध्ये भोक कशाला असते आता भोकाचं काय काम असते हो बॉट घालायचं उचलायचं ठेवायचं बसायचं खायचं गप्प बसा तुम्ही गप्प बसा
एक सांगताय त्या स्टुलाचं तुम्हाला काय कळणार नाही ताई तुम्हाला आयतं मिळतं की नाही भाजी भाकरी सगळी आयतं मिळते की नाही मला तिथं किचन मध्ये राबायला लागतंय माझं मलाच करायला लागतंय माझं मलाच खायला लागतंय मग कधीतरी वाटतं ना हो ताई मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये असं पॉश मध्ये जावं एकदम वाटतं ये शेजवान खायला नेता ती तिथं शेजवान तिथं तो ड्रॅगन आग ओकत असतो आणि घरी आल्यावर तुम्ही मग आग ओकत असते दुसऱ्या दिवशी मला ताक घुसळायला लागतंय मग पोटात थंड पडायला मग वाट ताईंना तसं नाही पण त्यांना कुठं काय करायला लागतंय हाताखाली नोकर आहे ती सगळं आयतं मिळतंय माझ्यासारखं नाही एक मिनिट कुठले नोकर काय बोलताय मी पाहिले कोण सांगतं तुम्हाला हे? पाहिले ते पोट जाहिराती करतात की नाही नाही नोकर कसले वेळेत पगार तर हातात यायला पाहिजे ना कसले नोकर चाकर नोकर नाही हे काय करतात एक मिनिट थांब ना नको सांगू नको सांगू. तुमचे काय करतात हे जॉब करतात फॅक्टरी म्हणजे महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार हातात येतो ना यांच्या पगारचं तो ना येतो. पगार त्यांना 90 दिवसांनी पेमेंट मिळतं बरं तेही कधी कधी लेट होतं तर हेच आधाच्या सारखे फोन करतात भिकार की मला द्या ना माझं नाही म्हणजे चेकअप मिळेगा नाही 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 महिन्याला नाही नाही मिळत बरं काय ना यांची इंडस्ट्री वेगळीच आहे म्हणजे कधी कधी काय होतं ह्यांना वाटतं खूप सिनेमे करावे आहे ना सिनेमामध्ये हवा तसा पैसा नाहीये पण सिनेमा म्हणजे काय नशा आहे बाबा वा. म्हणून ते सिनेमे करतात हा. नाटकाचं पण तसंच आहे. नाटकात पण हवा तसा पैसा नाहीये पण नाटक काय खास आहे ना पॅशन Passion आहे आहे, ना. हा, ते- म्हणून ते हे सगळी कामं करतात समाधानासाठी करतात तुम्हाला जेवढं वाटतं तेवढा पैसा नाहीये या इंडस्ट्रीत. आहे 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 पैसा आहे पैसा मिळतो म्हणजे आहेच होच मिळतोच म्हणजे काय झालंय बघा मी डेली सोप करतो त्या डेली सोपच्या प्रोडक्शन हाऊसचेच पैसे का अडकतात नेहमी मला माहित नाही पण बाकी सगळे डेली सोपवाले वेळेवर पैसे देतात माझे मित्र आहेत ते MHJ नावाचा कार्यक्रम हा, करतात तिथे आहे महिन्याच्या महिन्याला डायरेक्ट बँकेत ट्रान्सफर पैसे एकदम कडक म्हणजे हे त्यांचे गेले होते तिकडे ऑडिशन हा. द्यायला 3 वेळा हा बाहेर काढलं त्यांना नाही मला असं नाही मला बाहेर नाही काढलं तिकडे ते एक पांढऱ्या केसांचे होते ते जज ते मला म्हणाले की तुझी कॉमेडी थोडी स्मार्ट आहे असं ते म्हणाले. मग मी त्यांना म्हणालो मग ते म्हणाले की हा आम्हीच अजून तेवढे ग्रो नाही झालो ना मग तू जा हा पण मग ते मला म्हणाले की जेव्हा आम्ही तुझ्या लेवलची कॉमेडी करू ना बाबा पहिले तुला पण आता मग तू जा असं ते मला पण मग इथे प्रॉब्लेम नाहीये पण ह्यांचीच एक नाही, नाही, चूक आहे मा- अशी जिकडे पैसे आणि ते नोकर वगैरे हे तुम्हाला कोणी एक काही मिनिट मी सांगतं. करणार सगळं सगळं आहे, बघ. बघा तुम्ही गप्रे. एवढी बॉम्ब आहे बघ पैशांची हा, आणि मोठी बोलली होतीच ना ह्यांच्यावर लग्न झालं असतं तर करोडपती असती मी म्हणून करोडोंची मालकी नसते हा? ते आहे काय? ते आहे काय आहे? आता ताई ते आहे करोडपती नाही काय मला सांगा मी ते पाहिलंय फेसबुक वर पाहिलंय काय पाहिलं सगळं दाखवतात त्याच्यात तुमचं घर दाखवतात गाडी दाखवतात पैसा दाखवतात पाऊस पण दाखवलाय तुम्ही. पाऊस दाखवलाय? हे मला माहितीये कशाबद्दल स्पाऊस बद्दल बोलतात अच्छा, बायको, बायको, हा, बायको, ते हा. नाही का तुमचं आणि ते दुसरे होते शार्दूल किरकिरे. ते झालता की नाही आमची इंटरव्ह्यू एक तुमचा news आली होती हा पाऊस दाखवला होता त्यांच्या पाऊसचा फोटो वेगळा होता हो, हो. तुमचा. आणि तुमच्या पाऊस बाप्याचा फोटो दिलता तिकडं हा, मला माहित नाही माझी बायको म्हणून एका पुरुषाचा फोटो दिला होता मला माहित नाही का पण ते पण ठीक आहे म्हणजे ते होतात चुका पण तुम्हाला कळलं पाहिजे ना त्याच्यावरून ते सगळं खोटं असतं मुळात ज्या ऍपचं नावच फेकबुक आहे तो काय खरं सांगणार हे कळलं हो ते कळलं ते खोटंच असणार ते कळलं पण तुमचं बँक बॅलन्स दाखवला ना त्यांनी किती दाखवलं ते दुसरे होते ना हा, शार्दूल हा ते 41 कोटी दाखवलं त्यांचं शार्दूलचा आणि ह्यांचा किती दाखवलं 49 कोटी ताई हसू नका ताई हसू नका 49 कोटी मग लय झाले हो खूप लय 49,000 जरी एकत्र हातात आले ना लय होतील आमच्यासाठी पण नाही होत. 49 कोटीचा मालक बघायचंय तुम्हाला लय हे आहे काय 49 कोटीचा मालक सॉरी सॉरी नको करत जाऊ हे गप मागे लय आहे ती नको ना करत जाऊ हे आईला लगा अरे त्यांचं गैरसमज दूर केला माझी घरची बनियन आहे ना ती सॉरी सॉरी ही म्हणजे लगा शिम टू शिम लाल स्टो लागत आहे काय वाटता करून चाललं पाहिजे ऐ. चला देतो चाय दे जा. लांबून बोला माझ्याशी लांबून बोला माझ्याशी काय लगा कशाला त्यांच्यासमोर सलीप लाज वाटाय पाहिजे लागा 49 कोटी कमावताना असलं घालताय बोका पडलेलं अरे हे जायला माझ्याकडे 49 कोटी असतं का नाही सोन्याचं बन्यान घालून फिरलो असतो लोक मी म्हणले असते जायला बोका आहे ती पण सोन्याची आहे ती म्हणून
राहू दे. ह्याच्यावर राहायचे होय तुला इथं. ते बनियन बिनियन राहू दे. तुमचं काय माणूस बघा ना, लय सोन्यासारखा माणूस आहे तू. काय सोन्यासारखं आहे? सिरियल मध्ये कसला रोमॅन्स करतोय बघितलाय का? जातोय तिकडं गजरा मारतोय त्या हिरोईनीला, काना जाऊन आय लव्ह यू बोलतोय. म्हणजे घेतोय एक मागून आणि मग लय भारी रोमॅन्स करतात. तुम्हाला नाही जमत तसा मग तुम्ही. अगं बेने, तो कानात काहीतरी बोलल्यावर मागणं बासरी वाजती या. आता मी तुझ्यावर रोमॅन्स करताना बासरीवाला ठेवू का आपल्या माग? अरे आणि लयच जर जोरदार रोमॅन्स पाहिजे असेल तर बँडवालीच बुक करतो. होते राहणार त्याच्या दणका म्हणून. काय बोलताय? हो का? एक मिनिट काय भाऊ. सांगते यांचं मला तू? नाही नाही करतात पण हाय की नाही हा ताई? म्हणजे काय मी सांगते, तुम्ही जो रोमॅन्स बघता ना तो त्यांना टीव्हीवरच जमतो आणि तिथेच संपतो त्यांचा रोमॅन्स. काय बोलते? ऐक तर, काय होतं ना, उरला सुरला हिरो जेव्हा घरी येतो ना मेकअप काढून, तेव्हा डोळे असे खोल आत गेलेले असतात. इतका दमलेला असतो ना माझा नवरा की मीच म्हणते बस झाला रोमॅन्स, नको करू, झोप आता, शांत झोप. एवढं नको. काय तिकडे त्या हिरोईनला ते गजरा मारतात, पण इथे त्यांची हिरोईन त्यांच्या डोक्याला बाम चोळत असते रात्रीची. हे सेलिब्रिटीजच्या बायकोचं जगणं. काय अरे असं काय गप्प गप्प करतोय? कळू दे ना त्यांना. त्यांना उगाच असं वाटतंय सेलिब्रिटीची बायको व्हायचं. सेलिब्रिटी त्यांना कळू दे सेलिब्रिटीच्या बायकोचं जगणं काय असतं आणि काय काय करावं लागतं हे कळलं पाहिजे ताई तुम्हाला. काय होतं ना, आमचा आनंद आणि आमचे प्लॅन ह्यांच्यावर अवलंबून असतात आणि ह्यांचा आनंद ह्यांचे प्लॅन शेड्युलरवर अवलंबून असतात. आदल्या दिवशी रात्री 10 वाजता शेड्युलरला हे विचारतात की उद्या काय माझं शूटिंग आहे की नाहीये. मग शेड्युलरचा फोन येईपर्यंत हा आपला सेलिब्रिटी नवरा वाट बघत असतो, आहे की नाहीये, काय करावं. हे थोडं 15 वर्ष इंडस्ट्रीत घासलेला माणूस जेव्हा 15 दिवसापूर्वी असिस्टंट झालेल्या मुलाशी हाजी हाजी करतो ना, लेट कॉल टाइम मिळावा म्हणून, तेव्हा सगळं कौतुक संपून जातं सेलिब्रिटी नवरा असल्याचं. वा वा. ठीक आहे. म्हणजे कधी कधी असं रात्री जेव्हा आम्ही छान गप्पा मारतो, काहीतरी महत्वाचं बोलत असतो, जेव्हा रोमॅन्टिक गप्पा मारतो तेव्हा नेमका असिस्टंटचा फोन येतो. सर ते 2 सीनचे ते डब राहिले, जरा एपिसोड अडकलाय, जरा अर्जंट देता का? तिडीक जाते डोक्यात, शपथ तिडीक जाते डोक्यात. बरं कधी कधी किती नाही म्हटलं तरी त्या सोशल मीडियावर ना इतर अभिनेत्रींसोबतचे यांचे फोटोज येतात. किती नाही म्हटलं तरी त्याच्या खालच्या कमेंट्स वाचल्या जातात माझ्याकडनं. मलाही वाईट वाटतं कधी कधी, मी दुर्लक्षच करते. पण काय होतं ना, काही पोर्टल्स वाले त्याच्या ना चुकीच्या न्यूज करतात, येस. अफेअरच्या चर्चांना उधाण आणतात, तेव्हा त्रास होतो खूप. तेव्हाही तिडीक जाते डोक्यात. आणि जेव्हा तेच मेसेज आपल्या मित्र परिवाराकडनं किंवा इतर लोकांकडनं मलाच फॉरवर्ड केले जातात ना, तेव्हा अजून त्रास वाढत जातो. आणि जेव्हा हे पोर्टल्स वाले याचा रतीब लावतात तेव्हा मानसिक त्रास होतो आम्हा सेलिब्रिटीच्या बायकांना सुद्धा. का? काय ना, माझ्या नवऱ्याचे शेड्यूल खूप टाईट असतो, वेळच मिळत नाही आम्हाला एकमेकांशी तशा गप्पा मारायला छान निवांत. जेव्हा मला एखादी गोष्ट त्याच्याशी त्या क्षणी बोलायची असते, त्या क्षणी व्यक्त व्हायचं असतं, त्या क्षणी तो आनंद बोलून दाखवायचा असतो, त्या क्षणी माझा नवरा अवेलेबल नसतो माझ्यासाठी. एकतर तो शूटिंग मध्ये असतो किंवा रात्रीचा दमून बघून घरी येऊन झोपी जातो. जग ओळखतंय हो माझ्या नवऱ्याला, मला कौतुकच आहे, पण माझ्या नवऱ्याची अजून माझी ओळख परेड चालूच आहे. वा वा. एकदा बनून बघा तुम्ही सेलिब्रिटीची बायको, मग कळेल तुम्हाला. बन की. नाही हा बन की. राहते का इथं? नाही तुम्ही. मी करतोय का असं? हा कामावलेलं पुढे आणतोय घरी मी. मी लेगा घरी आल्या आल्या पहिलं तुला कणगी मागे नेऊन गपचूप पप्पी घेतोय एक. पहिलं तुझ्याबद्दल बोलतोय, तुझ्याबद्दल विचारतोय, करतोय की नाही? राहायचे का मग इथं? नाही नाही ताई, नाही ते आमचं चांगलं आहे. तेव्हा हे येतात की नाही घरी, माझ्या बरोबरच असतात ते. नको मला, नको मोठं मोठं हॉटेल नको. आपण चला आता घरी चला, खिचडी टाकते आणि तुमच्या आवडीत टोमॅटोची चटणी करते. चला. काय नाही खिचडी बिचडी, शेजवान ट्रिपल राईस. आणि आज म्हणजे घरी गेल्यावर बँडवाली बोलावतोच घरी. बघूच आता, येतो आम्ही. चला. नाही खूप असा हे होतो का, म्हणजे असा सेलिब्रिटीची बायको म्हणजे असं, मला माहिती आहे वेळ देता येत नाही, त्रास. ओघाओघात आलं रे, ओघाओघात ते बोलून गेले पटकन, असं व्यक्त व्हायला वेळ नसतो ना फार, बोलून गेले पटकन. सॉरी तुला राग. नाही नाही नाही, मला राग नाही आला, उलट थँक्यू. पण आय प्रॉमिस यू नीता, याच्या पुढे
जेवढा जमेल तेवढा सगळा वेळ तुला देईन. नको बिझीच राहा. अंडी महाग झाली. ए हॅलो ए नीता, busy ना? क्या बात है, शेजवान सारखा झणझणीत परफॉर्मन्स, मच नीडेड सब्जेक्ट टू बी टोल्ड. खूपच भारी. प्रसाद दा, अप्रतिम अप्रतिम. सगळ्यात आधी विनायक पुरुषोत्तमला ज्यांनी हे कागदावर मांडलं आणि त्याच्यानंतर नम तुला, मंजूकडून थँक्यू. फार महत्वाचा विषय होता आणि फारच अप्रतिम मांडला गेला. आपल्या इंडस्ट्रीची काही दुःख आहेत, काही सत्य आहेत, ती वेळोवेळी सामान्य प्रेक्षकांसमोर मांडली जाणं फार महत्वाचं असतं. नाहीतर अनोळखी प्रेक्षक सोड, स्वतःच्या घरचे पण गैरसमज करून घेतात. आणि त्याला एक थ्रू आउट त्याला एक इतका गोडवा होता त्या त्या स्किटला. क्या बात आहे. आणि तुमच्या चौघांचं प्रचंड कौतुक. गॉड ब्लेस यू ऑल अँड आय लव्ह यू ऑल. विनायक आणि तुम्ही चौघं लाजवाब. सई. मला दोन्ही कॅप्टन्सचं अभिनंदन करावं असं वाटतं की हा विषय इथे सादर करायला परवानगी दिली आणि हा म्हणजे प्रहसन हे असू दे ह्याचा निर्णय झाला हे खूप महत्त्वाचं आहे. हे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे आणि वेळोवेळी आपण असे विषय लोकांपर्यंत पोचवत असतो याचा अत्यानंद आहे. फ्रिटर्निटीचा एक भाग म्हणून किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला तिकडे यायचंय.